अनेक वर्षापासून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलंय आणि आज झेडपी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करताय. काय वाटतं आपल्याला, आपली काय भावना आहे? भावना बिवना काय नाही, मी माझ्या मनाने आपला निर्णय घेतलेला आहे. काय नाही तसलं आपल्याला कोणी काय नाही त्रास नाही, काय नाही तसलं काहीच नाही. नाही बघतो ना आपा केळगावचे माजी उपसरपंच आणि प्रचलित व्यक्ती असणारे बापूराव गायकवाड यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर आपली भावना काय आहे? आपली भावना एकच आहे की रमेश आप्पाचे चिरंजीव तुषार थोरात आणि धनंजय बापू यांना भरघोस मताने निवडून आणायचं एवढंच आमचं ध्येय आहे. पण आपण आता प्रचार कशा प्रकारे चालू आहे आणि यापुढेही कसा चालेल? आता चांगल्या घर टू घर आम्ही प्रचार करत आहात आणि इथून पुढं तर गती अनेक वाढवणार आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर आम्ही प्रत्येक ग्राउंडवर आम्ही काम करत आहोत. बापूरावच्या जिंकते बापूराव आम्हाला सोबत आलेत तर आम्ही परत जास्त आम्हाला ताकद आल्यासारखं आम्हाला वाटतंय. आमच्यासारख्याची एकच भावना अशी असते की ज्याचे विचार जुळतात तो ज्या विचाराशी संगनमत असतो तो तिकडे जातो आणि इथं कुठलाही ओबीसी मराठा आमका तमका असं काही फॅक्टर नाही आहे. फक्त कुणी कुणाच्या फक्त ह्याच्यावर अन्याय करू नये, उभा राहू नये. म्हणजे जर कुणाचं हे झालं बाबा समजा आता इथं ओपन जागा आहे मग आम्ही पण इच्छुक होतो, सगळी झुंबरापा होते आम्ही होतो, पण असं नाही. ते जर ओपनची जागा असेल तर आम्ही उभं राहू नये. तर आता जिल्हा परिषदच्या रणधुमाळी चालू आहे. तर या ठिकाणी तुषार थोरात आपल्या गटातून उभे आहेत, पंचायत समिती गणातून धनंजय शेळके उभे आहेत. तर यांचा प्रचार या ठिकाणी कसा चालू आहे आणि यापुढे कसं तुमच्या माध्यमातून चालू राहील? हा प्रचार तरुणांनी हाती घेतलेला आहे. खरं तर आमच्यासारखी माणसं ही पाठीमाग आहेत. जी तरुण फळी आहे ना, जवळ मी सकाळी केळगावला प्रचार चालला होता तर जवळजवळ 100-125 मुलं तरुण की आमच्या ओळखीत नाहीत इतकी मुलं एकत्र होऊन महिला हे प्रचार करत आहेत. आणि तुषारदादा हे खूप मतांनी धनंजय बाप्पू आणि तिन्ही सीटं या गणातली मोठ्या फरकाने विजयी होतील हे आमच्यासारख्याला वाटते. केळगावचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कापरे आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, आपल्याला आज या ठिकाणी अनेक वर्षांसोबत असलेले बापूराव होते, ते आज आपल्या सोबत आलेत. ते केळगावचे माजी उपसरपंच राहून गेलेले आहेत. तर आपली काय भावना आहे? आता कसं आहे, बापूराव गायकवाड आमच्या गटामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितच रमेश आप्पांचं पारडं आहे हे अतिशय जड होणार आहे. आणि त्या ठिकाणी जो काही गणेशदादांचा विजय आहे याच्यावर शिक्कामोर्तब नाही तर निश्चित स्वरूपाने अतिशय मोठ्या फरकाने दादा निवडून येतील आणि बापूही चांगल्या मतांनी निवडून येईल याची मला खात्री निर्माण झालेली आहे. आणि चौधरीसुद्धा, कारण बापूरावांचं वलय नुसतं केळगावपुरतं मर्यादित नाही आहे. बापूरावांचं वलय हे तालुक्यामधल्या बहुतांशी गावांमध्ये मोठमोठ्या त्यांचे संबंध आहेत. त्यांचा आधी हुंडेकरीचा व्यवसाय होता, त्यामुळे हुंडेकरी तालुक्यामध्ये खूप म्हणजे एकदम कमी प्रमाणात होते. आणि त्यावेळेस बापूरावच्या 4-4, 5-5 गाड्या बॉम्बे या ठिकाणी जात होत्या. त्यावेळेस एक्सप्रेस हायवेसुद्धा नव्हता. त्यामुळं बापूराव तालुक्यातल्या बहुतांशी गावातून मोठमोठ्या शेतकऱ्यांचे त्यांचे संपर्क आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांना ते निश्चित स्वरूपाने एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याकरता ते प्रेरित करतील, त्यांची बाजू समजून सांगतील पक्षाची. तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का? नाही, या ठिकाणी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा विषय आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढतोय. जातीपातीचं जर राजकारण जे आहे, आम्ही माळकरी माणसं आहोत, त्यामुळं ज्या ठिकाणी करायला लागतं त्या ठिकाणी काही लोक करतायत, परंतु त्या गोष्टीचा कोणताही फरक पडणार नाही. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय. या ठिकाणी विचारांची आम्ही लढाई करत आहोत. त्यामुळे आमचा विचार निश्चित स्वरूपाने लोकांच्या हिताच्या दृष्टीने, लोकांच्या ज्या गरजा आहेत आणि जिल्हा परिषद लोकांच्या दारात कशी पोहोचवण्यात येईल, पंचायत समितीचे प्रश्न लोकांना कसे समजून सांगता येतील, त्यांच्या दारात कशी पंचायत समिती नेता येईल, याकरता ही निवडणूक आहे. ही निवडणूक आहे जातीपातीची, धर्माची नाही. ही निवडणूक आहे लोकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लोकांच्या दारात नेऊन विकास करण्याची ही निवडणूक आहे.
हे आम्ही लोकांना समजून सांगतोय आणि 50 वर्षे गेले रमेशप्पा थोरात या तालुक्याचं नेतृत्व करतायत. या ठिकाणी लोकांना न्याय आणि या तालुक्यातला जर तुम्ही पाहिला प्रश्न तर या तालुक्यामध्ये 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी किती जमीन ओलिताखाली होती, आजची जमिनीची परिस्थिती काय आहे, ही जर तुम्ही विचारणा केली, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये कोण येतं कोण जातं याचा जर विचार केला तर निश्चितच एकच नाव दिसतं, ते म्हणजे रमेशप्पा थोरात. त्यामुळे या नेत्यांनी जे काही तालुक्याला प्रेम दिले, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आप्पा आज प्रत्येकाला मदत करत असतात, प्रत्येकाचे प्रश्न सोडवत असतात. त्यामुळे या नेत्याच्या जो काही पक्ष आहे त्यामुळे आमचा पक्ष रमेश थोरात आहे. त्यामुळं निश्चित स्वरूपाने आपणच्या जे काही विचाराधीन लोक आम्ही उभे केलेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांचा निश्चित चांगल्या पद्धतीने विजय होईल याची मला खात्री आहे. गेली 5 वर्ष झालं बाळासाहेब आपल्या केडगाव पंचकृषीत जलजीवनची स्कीम राबते. जलजीवनची स्कीम आहे त्या अवस्थेतच आजही दिसते. तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शनला आश्वासनं दिलती की आम्ही जे जलजीवनचं पाणी पुरवठा प्रत्येक वार्डाला टाकीने या करून पुरू, पण अजूनही ते काम चालू नाहीये. वस्तुस्थिती सगळी मोकळीच दिसते तिथे गेल्या. माझी आपल्याला विनंती आहे की जलजीवन ही स्कीम ग्रामपंचायतची नाही आहे, ही राज्य शासनाची आहे आणि राज्य शासनाची स्कीम ही आमदार साहेब करत आहेत. त्यामुळे आमदारांना तुम्ही हा प्रश्न विचारला तर बरं होईल.